बंधुभगिनींनो, आता सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर्वात जास्त एक नंबरचा पक्ष म्हटल्यानंतर साहजिकच काही पदं आपल्याकडे येणार आहेत. अजून आपली काय युतीची बैठक झाली आहे. आता आपले आले निवडून 15-20, आपल्याला लागणारे अजून 15. म्हणजे आपल्याला भारतीय जनता पक्षाला बरोबर घ्यावं लागेल, आपल्याला राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या आघाडीला बरोबर घ्यावं लागेल आणि आपल्याला शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल आणि बाबासाहेब माझे मित्र विनय कोरेंच्या जनसुराज्याला सुद्धा आम्हाला घ्यावं लागेल. आता यामध्ये जो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आता जो जास्त पक्षाचे सदस्य आहेत त्यांना 2 समित्या तिथे मिळालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने जर फॉर्म्युला आपण करायचा झाला तर 1.25 वर्षाचं हे सर्व राज्यावर सूत्र ठरलेलं आहे. 1.25 वर्षांनी अध्यक्ष उपाध्यक्षांनी 4 समित्याचे सदस्य बदलले जाणार आहे. म्हणजे 1.25 वर्षासाठीच आता ही निवडणूक होण्याचा फॉर्म्युला हा राज्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये केला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 पदं जर मिळाली सगळ्यात जास्त सदस्य असल्यामुळं तर 1.25 वर्षाला 2, 1.25 वर्षाला 2, 2.5 वर्षाला 4 आणि पुढच्या 2.5 वर्षाला 4 म्हणजे 8 पदं मिळणार आहेत. आपले सदस्य आहेत 20, पदं मिळणार आहेत 8, राहणार आहेत 12. म्हणजे तालुक्यातल्या नेते मंडळींना कुणाला द्यायचं त्याची निवड करावी लागेल. एका दिवशी काही एकदम 16 पदं निवडली जाणार नाहीत. पहिल्यांदा 2 निवडली जाणार आणि मग 4 ज्या समित्या आहेत त्यामध्ये शिक्षण, त्यानंतर बांधकाम आरोग्य, त्यानंतर महिला बाल विकास आणि 4थी जी आहे ती समाज कल्याण, अशा 4 समित्या आहेत. बरोबर आहे सगळं. आणि अध्यक्षाकडे जलसंधारण आणि प्रशासकीय मला वाटतं सामान्य प्रशासन या समितीचा चार्ज असतो आणि उपाध्यक्षाकडे मला वाटते कृषी आणि पशुसंवर्धनचा हा समिती असते. म्हणजे या झाल्या आता आपल्या वर्षाला 2 पदं आपल्याला मिळणार. म्हणजे 8 पदं मिळणार. आता राहिलेल्या 12 पदांचं काय करायचं तर आपल्याला हे जिल्हा नियोजन मंडळामध्ये निवडणूक आहे. त्यामध्ये किती सदस्य मागले आहेत ते मला माहिती नाही, परंतु त्यामध्ये काही थोडे नगरसेवक असतील किंवा जिल्हा सदस्य असतील जातील आणि आपल्याला या नेते मंडळीला या पद्धतीनं काम करावं लागेल आणि या निमित्ताने तशा पद्धतीनं आपल्याला चर्चेला बोलावलं जाईल. या सगळ्या नेते मंडळांना विश्वासात घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ असा सर्व सदस्यांना मी विश्वास व्यक्त करतो. आता पंचायत समिती आता 4 ठिकाणी काहीतरी आपली स्वबळावर पंचायत समिती झालेली आहे. म्हणून त्यामध्ये करवी, गडिंग्लज, आजरा आणि चंदगड, बरोबर आहे का? आता या आमच्या स्वबळावर आणि मला वाटते बहुतेक राहुल पाटलांनी भाजपबरोबर बोलणी करून ती करणार आहे. राहिलेल्यामध्ये कागद जे आहे ते भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे आम्हाला ते आळीपाळीने मिळणार आहे. म्हणजे 5 पंचायत समित्या त्या आपल्याला राहतील. राहिलेल्या याच्यामध्ये आपले सदस्यांनी आता तिथे काय त्याला पदं मिळतील काय मला माहिती नाही. नशीब असेल तर तिथे पदं मिळतील, नाही तर तिथे त्याला विरोधी पक्षात बसावं लागेल किंवा सत्तेत बसावं लागेल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा मी जे सांगितलं फॉर्म्युला तुम्हाला कळाला सगळ्यांना. आता पुन्हा आता माझ्याकडे यायचं, सगळ्या नेत्यांच्याकडे जायचं.